आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। आशिष शेलारांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। 20 मेला मतदाना दिवशी ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आयोग शहानिशा करणार। इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार। जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदानावेळी ढिसाळ नियोजन, मतदान संथ गतीने का झालं? ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल। सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची हजेरी। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटलांची स्नेहभोजनाला उपस्थिती असल्यानं चर्चांना उधाण। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। सोलापुरातील उजनी जलाशयात बुडालेल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी एनडीआरएफ तैनात। एकाचा अद्याप शोध सुरू। सुप्रिया सुळेंनी उजनी बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली। इंदापुरातील काळशीमधील मृतांच्या नातेवाईकांचा सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी। बालहक्क कोर्टाचा निर्णय। आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार। विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। अनिल देशमुख गृहमंत्री असते तर पब मालकांकडे वाजेला वसुलीसाठी पाठवलं असतं। पुण्यातील घटनेवरून राम सातपुतेंचा शरद पवार गटावर निशाणा। तर अनधिकृत पब सुरू असताना सागर बंगल्यावरील बॉस झोपला होता का? राम सातपुतेंच्या टीकेला प्रशांत जगताप यांचं ट्विटमधून उत्तर। पुण्याच्या अपघात प्रकरणावरून राम सातपुते आणि प्रशांत जगतापांमध्ये ट्विट वॉर। स्ट्रॉंग रूम प्रकरणावरून निलेश लंकेंकडून नवा व्हिडिओ ट्विट। व्हिडिओतील व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। तर त्या व्यक्तीला सीसीटीव्ही कुठे याची माहिती नाही का? सवाल करत लंकेंचा पुन्हा एकदा निशाणा। राज्यात लोकसभेच्या फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा। मुख्यमंत्री शिंदेंचे 81 रोड शो। जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा तर शरद पवारांच्या 60 रॅली आणि 19 मेळावे। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं दुःखद निधन। पीएन पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून सुरू होते उपचार। उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं वादळ धडकणार। शेतीमालाला किमान हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी। पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, यूपीचे शेतकरी आंदोलन करणार। पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यात उष्णतेची लाट। रविवारपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज। जळगावात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट। तापमान 42 अंशावर स्थिर राहण्याची शक्यता। 25 मे पर्यंत इशारा। पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा। नाना पटोलेंची मागणी। घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई। बेकायदा जाहिरात फलक प्रकरणी बीएमसीकडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17वर। जखमींपैकी 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक। कॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी आज 12 ते 1 दरम्यान ब्लॉक। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्यापासून प्रवेश नोंदणी। 11वी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरता येणार। किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद राहणार। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। मुंबईवर पाणी कपातीचं संकट। सातही धरणातील पाणीसाठा 10%वर। गेल्या 3 वर्षांमधील सर्वात कमी पाणीसाठा। घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये उद्या पाणीबाणी। जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतल्यानं पाणीपुरवठा बंद। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचे बंधन शिथिल। 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसणार। राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर। सीईटी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात। उत्तर तालिका लॉग इन आयडीवर जारी। पीसीबीच्या विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत तर पीसीएमच्या विद्यार्थ्यांना 26 मे पर्यंत आक्षेप नोंदवता येणार।
MDH एव्हरेस्ट मसाल्यांना FSSAIची क्लीन चिट. मसाल्यांमध्ये कुठलंही घातक इथिलीन ऑक्साईड नसल्याचं तपासणीत समोर. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांवर पुन्हा सिबिल सक्ती. 650 पर्यंत स्कोर नसल्यास शेतकरी अडचणीत. देशभरात बुद्ध पौर्णिमेचा उत्साह. गौतम बुद्धांच्या जयंतीचे औचित्य साधत अनेक ठिकाणी धम्म फेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्यात पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची प्रतिमा. पाटणच्या काळगावातील कलाकार संदीप डाकवेंकडून जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना. प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण तर तलावातील पाणीसाठ्यातही वेगाने घट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. प्रसिद्ध अभिनेता आणि कोलकाताचा संघमालक शाहरुख खान रुग्णालयात. सामना सुरू असताना उष्माघाताचा त्रास. शाहरुख खानची प्रकृती स्थिर. काल सायंकाळीच शाहरुखला डिस्चार्ज. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई पालिकेकडून सवलती. पालिकेचे 24 वॉर्डमधील नागरी सुविधा केंद्र पुढील 2 दिवस रात्री 10 वाजेपर्यंत तर 25 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार. मुंबईतील 7ही धरणांमधील पाणीसाठा 10%. प्रशासन येत्या 1 ते 2 दिवसात पाणीसाठ्याचा आढावा घेणार. मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल. बोल्हाई चौकातून साधू वासवानी पुतळा चौकाकडे जाण्यास बंदी. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. होर्डिंग विरोधात रेल्वे पालिकेचा वाद. बेकायदा होर्डिंग विरोधातील नोटिशीला रेल्वेकडून केराची टोपली. पुणेकरांचा जीव टांगणीला. मतमोजणीचं काउंटडाऊन सुरू. पुणे मतदारसंघाच्या मोजणीसाठी उमेदवारांना 112 प्रतिनिधी नेमण्यास मुभा तर 1704 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मतमोजणी परिसरात मोबाईल विद्युत उपकरणं नेण्यास सक्त मनाई. उद्या पुणे शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद तर शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. महापालिकेकडून महामेट्रोला तिप्पट दंड. सातारा रस्त्यावर विनापरवाना खोदकाम करणं भोवलं. 18,000चा दंड आकारणार. वैशाख पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 5,000 शहाळ्याचा महानैवेद्य. दुष्काळ दूर व्हावा म्हणून शहाळ्याचा नैवेद्य. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नद्यांची आतापर्यंत 60% स्वच्छता. उर्वरित कामं 15 जूनपर्यंत करण्याचे मनपाचे नियोजन. वाशिममधील संगमेश्वर प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्यानं घट. सद्यस्थितीत 12% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. अमरावतीत बीटी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा यंदाही तुटवडा. विशिष्ट वाणाच्या बियाण्यांची मागणी करू नका. कृषी विभागाचं आवाहन.